लॉर्ड देवाची स्तुती असो. आज या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या थोडा पाऊस चालू आहे, जास्त नाही चालू पण झिमझिम चालू आहे. प्रार्थना करा की आजची प्रार्थना आशीर्वादित व्हावी. आता मी वचन वाचत होतो आणि जे वचन माझ्यासमोर आलं ते हे आलं, जखर्या 4:6. बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. म्हणजे बळ, शक्ती, युक्ती ही माणसाच्या हातामध्ये, म्हणजे मनुष्य शक्तीने काम करतो, युक्तीने काम करतो आणि ती शक्ती आणि ती युक्ती जास्त दिवस काम येत नाही. परमेश्वराचं कार्य जर करायचं असेल तर बल, शक्ती, युक्ती आमच्या कामा येणार नाही, तर ते कार्य फक्त परमेश्वराच्या आत्म्याने सिद्धीत जाणार आहे. म्हणून देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. म्हणून ज्याला कोणाला वाटतं की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये तुझं गौरव व्हावं, माझ्या जीवनामध्ये परमेश्वरा मी त्रासात आहे, संकटात आहे, तू मला सहाय्य कर, तर ते सहाय्य परमेश्वरापासून निश्चित येईल. पण बळ आमचं काम येणार नाही, शक्ती, युक्ती आमची काम येणार नाही, परंतु जे कार्य आहे ते परमेश्वराच्या आत्म्याने सिद्धीत जाणार आहे. म्हणून त्रासात असाल, निराश असाल, सध्या काही काम नसेल तुमच्याकडे आणि खूप वैतागलेले असाल, पण अशा स्थितीत परमेश्वराकडे जा, रेस्ट करा, परमेश्वरामध्ये रेस्ट करा आणि म्हणा की परमेश्वरा बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी हो. आणि निश्चित मी विश्वास ठेवतो की कार्यसिद्धी परमेश्वराच्या आत्म्याने. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो जे स्वतःच्या शक्तीवर, युक्तीवर अवलंबून आहेत, प्रभू मी प्रार्थना करतो येशूच्या नावात त्यांना तू सामर्थ्य पुरव, तुझी कृपा दे आणि तुझं सानिध्य. येशूच्या नावात परमेश्वरा बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर तुझ्या महान सामर्थ्याने ते कार्यसिद्धीत जाऊ अशी मी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना आशीर्वादित करतो. आमेन. पाऊस जास्त येत आहे, प्रार्थना करा. रेनकोट आणलेला आहे मी, प्रार्थना करा. आजची प्रार्थना आशीर्वादित व्हावा तुमच्यासाठी मी प्रार्थना करत आहे आणि निश्चित जी प्रार्थना मी करेल ती विश्वासाने सांगतो कार्य